नाही कोणाला दिली हा अंकित पण अंकित आले इकडे आलतो ओके ओके तुम्ही दिला का सॉरी सॉरी हा ठीक आहे आता जो सामना सुरू होत आहे तो नानबाड संत पॉल वर्सेस उमराळा यांच्यामध्ये हा सामना सुरू होत आहे आणि उमराळकरांनी आज पहिली फलंदाजी घेतलेली आहे. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू एक धाव मिळालेली आहे. धावा झालेली आहे त्या एक चेंडू एक धाव. पुढील चेंडू सुरेख असा लेगच्या दिशेने चटवलेला आहे. एक धाव घ्यालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या दोन चेंडू दोन धावा. सुरेख पुन्हा एक धावा मिळालेली आहे आणि 3 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. भोगरा शॉट बोलतात. कोबरा आणि सुरेख अशी किपिंग जबरदस्त केरळ यांच्या जबरदस्त अशी फिरकी ज्या विकेटची गरज होती तो विकेट आउट केलेला आहे जुलियन. केरळ जबरदस्त किपिंग केरळ आमच्या एरियामध्ये ॲडम गिलक्रिस्ट म्हणून फेमस आहेत. 4 चेंडूच्या अखेरीस धावा झालेल्या आहेत. 1 बाद 3 अशी उमराळ संघाची धावसंख्या झालेली आहे. ती 1 बाद 3 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येते. केरळ चांगल्या प्रकारे किपिंग करत आहेत. पुढील चेंडू सुरेख असा चेंडू एक धाव मिळालेली आहे आणि धावा झालेल्या आहेत 4. 5 चेंडू 1 बाद 4 धावा झालेल्या आहेत. सुरेख असा चेंडू जबरदस्त फिल्डिंग आणि त्याहून जबरदस्त थ्रो परंतु नशिबाची साथ नव्हती आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 बाद 5 धावा झालेल्या आहेत. विल्बन ज्या स्पीडने धावलो ना मला वाटते हुसेन बोल्ट पण मागे टाकी का एकदम फ्रिक्शन ऑफ सेकंड गोली डायरेक्ट छप बुलेट. दुसरं षटक स्टेफन का झाले मारामारी नका करो. 1 धावा मिळालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 6. 1 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. धावा झालेली आहेत त्या 7. सुरेख असं क्षेत्ररक्षण चांगली किपिंग करत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केरळ चांगल्या प्रकारे किपिंग करत आहेत. तेवढीच चांगली किपिंग. चांगला चेंडू 7 धावा झालेल्या आहेत. पुढील असा चांगला षट आणि 1 धावा मिळालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 8. 3 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. सुरेख अशा फटका मारण्याच्या जोशात आपला विकेट गमावलेली आहे. आत्महत्या केलेली आहे. 25 दिन में पैसा डबल करने के ख्यालों में आउट. हेरा फेरीचा फेमस डायलॉग. ये तो बाबूराव का स्टाइल है भाई. उठा ले रे बाबा उठा ले. मेरे को नहीं बाजू वाले को रे बाबा. 8 रन्स 4 बॉल 8 चेंडूत 8 धावा झालेल्या आहेत. ग्रेगचे 499 विकेट झाल्यात. बघूया या बॉलला विकेट घेते का.
सुरेख असा एक फटका, रन्स. एक धावा मिळालेली आहे आणि दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू बाकी आहे आणि धावा झालेल्या आहेत त्या 9. 2 बाद 9 धावा झालेल्या आहेत उमराळकर. आणखीन एक धावा मिळालेली आहे आणि 2 षटकाच्या अखेरीस धावा झालेल्या आहेत त्या 10. 2 बाद 10 धावा झालेल्या आहेत. आणि नानबादतर्फे शेवटचं षटक, अखेरचं षटक घेऊन येत आहेत. यानंतरची मॅच निर्मळ वर्सेस LG सितरवाट यांची आहे. LG सितरवाटच्या प्लेयरनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा किंवा जमा होय. दॅट्स फाईन. हो अबू वेलफील्ड. वेलफील्ड, एक धाव मिळालेली आहे. धावसंख्येत धावा झालेल्या आहेत त्या 11. एक चेंडू 11 धावा झालेल्या आहेत. सुरेख असा फटका, आणखीन एक धाव मिळालेली आहे. धावा झालेल्या आहेत त्या 12. 2 चेंडू, 2 षटक, 2 चेंडू आणि 2 गडी बाद होऊन 12 धावा झालेल्या आहेत. अखेरचे 4 चेंडू बाकी आहेत. सुरेख असा फटका, परंतु एकच धाव मिळालेली आहेत. यानंतरचा सामना सितरबाट वर्सेस निर्मळ ह्यांच्यामध्ये होईल. पुढील चेंडू आणि धाव बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर. सुंदर चेंडू, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 13 धावा झालेल्या आहेत. जीव तो- अखेरचे 2 जीव चेंडू ओतून बाकी fielding आहेत. करत आहे. अखेरचे 4 2 चेंडू बाकी आहेत. सितरबाट आणि निर्मळ यांच्यात ह्यानंतरचा सामना पाहावयास मिळणार आहे. LG सोबर्स वर्सेस निर्मळ असा रंगतदार सामना यानंतर पाहायला मिळणार आहे. आणि पुढील चेंडू, एक धाव मिळालेली आहे. धावसंख्येत धावा झालेल्या आहेत त्या 14. अखेरचे चेंडू बाकी आहे. उमराळकरांच्या 14 धावा झालेल्या आहेत आणि तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू बाकी आहे. सुरेख असा गचाळ असं क्षेत्ररक्षण. आणि मला वाटते 4 धावा मिळालेल्या आहेत. 18 धावा झाले. ओके, 18 धावा झालेल्या आहेत. 19 धावांची जिंकण्यासाठी 19 धावांचं लक्ष्य. आणि आतापर्यंतचा असा अनुभव आहे की जे सेकंड बल्लेबाजी करत आहेत ते जिंकत आहेत. 19 धावांचं लक्ष्य उमराळकरांनी नानबाटकरांना दिलेलं आहे. या पुढील सामना LG सोबर्स वर्सेस निर्मळ यांच्यात होणार आहे. सेंट पॉल नानबाट संघाला 18 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. बघूया काय करतायत ते. उमराळा संघ देखील मजबूत आहे. फिल्डिंग, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये देखील. बघूया आता काय करतायत ते. 18 चेंडूमध्ये यानंतरची मॅच आहे त्यात निर्मळ फिल्डिंग करणार आहे आणि सितरबाट LG बॅटिंग. ओके.
18 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. 18 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. पीटरसन खेळत आहेत. सुरेख असा फटका आणि फलंदाज आत्महत्या बाद. केलेली आहे पीटर्स. फलंदाज बाद. आणि संत पॉल नानबाट यांच्या तंबूमध्ये थोडीशी घबराट निर्माण झालेली आहे. जिंकण्यासाठी 18 धावांचं 19 धावांचं आवश्यकता, परंतु पहिल्याच चेंडूत आपली विकेट गमावून फार मोठा धक्का बसलेला आहे तो संत पॉल नानबाट यांना. पुढील चेंडू सुरेख असा चेंडू, सुरेख फटका. एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती एक धाव मिळालेली आहे. पुढील चेंडू स्टीव्ह यांना. सुरेख असा फटका. एक धाव मिळालेली आहेत. धावा झालेल्या आहेत 3 चेंडूत 2 धावा 1 गडी बाद अशी नानबाट ची अवस्था झालेली आहे. सुरेख असा फटका. एक धाव मिळालेली आहे. धाव संख्येत भर. धावा झालेल्या आहेत त्या 3. 4 चेंडू 3 धावा 1 गडी बाद. पुढील चेंडू सुरेख असा फटका आणि स्टीव्ह यांनी ज्या प्रकारे बाउंड्री दिली त्या प्रकारेच त्यांना बाउंड्री मिळालेली आहे. सात धावा झालेल्या आहेत. ज्या पद्धतीने दिलेले होतं त्या पद्धतीनेच त्याला मिळालेलं आहे. आता नानबाटमध्ये थोडंसं आनंदाचं उल्हासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अखेरचा चेंडू. एक धाव मिळालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी गमावून 8 धावा झालेल्या आहेत त्या नानबाट सेंट पॉल यांच्या. 12 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा झालेल्या आहेत ते 1 बाद 8. थोडीशी पकड मजबूत झालेली आहे. बघूया काय होते ते. खूप बाल बच गए. सुरेख असा चेंडू आणि बॅट्समॅन यांना काही कळलं नाही, परंतु 1 धाव बायच्या रूपात मिळालेली आहे. धावसंख्येत भर. धावा झालेल्या आहेत त्या 9. 1 बाद 9 धावा. एक अतिरिक्त बोनस धाव मिळालेली आहे आणि धावसंख्येत भर. धावा झालेल्या आहेत त्या 10. एक आणखीन धाव मिळालेली आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 11. 11 धावा झालेल्या आहेत आणि नानबाट संघ सुस्थितीत. पुढील चेंडू सुरेख असा फटका. 1 धाव मिळालेली आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 12. 3 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. चांगली पकड निर्माण केलेली आहे नानबाट संघाने आणि झेलबाद होता होता वाचलेले आहेत. स्वतःला सावरून घ्या.
स्वतःला सावरून घ्या. धावसंख्येत बघा धावा झालेले आहेत त्यात 13. 4 चेंडू 13 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. पुढील चेंडू चांगला असा फटका आणि वाव, मला वाटते चांगला फटका मारलेला आहे आणि प्रेक्षकांचा मन अगदी भरून आलेला आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातील अखेरीस. आणि जिंकण्यासाठी फक्त एक धाव हवी आहे. फार महागडं असं षटक, महागडं षटक आणि त्याचा भरपूर असा फायदा घेतला. शेवटच्या षटकात फक्त एक धाव हवी आहे. मला वाटतं यानंतर निर्मळ वर्सेस LG सोबर्स यांची मॅच होईल आणि मॅन ऑफ दी मॅच ह्यामध्ये आणि एक धाव मिळालेली आहे. आणि या संघामध्ये मॅन ऑफ दी मॅच स्टीव्ह यांना मिळालेली आहे.